मंडळी, लास्ट 3 दिवस आपण योगाचा म्हणा किंवा ब्रीदिंग पासून आपण सुरुवात केलेलं, जिथे आपण फक्त श्वास कसा घ्यायचा कसा सोडायचा किंवा वॉर्मअप एक्सरसाइज किंवा ब्रीदिंग एक्सरसाइज इथपासून आपण सुरुवात केली होती. सो पाठचे 2 दिवस आपण त्याच्यावर हलका हलका कसा कंट्रोल ठेवू शकतो हे बघितलं होतं. आणि आजचा आपला विषय आहे पीस ऑफ माइंड. व्हॉट इज पीस ऑफ माइंड? मनाची शांतता, मनाला शांतता. ती शांतता कशाने येते? तर आपण आता सगळ्यांनी बघितले की ही शांतता आपल्याला फक्त स्वतः प्रयत्न करून येऊ शकते. कारण जर मन शांत असेल तरच आपण सगळं शांततेने करू शकतो. सो हे पीस ऑफ माइंड मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो? तर आपण प्राणायामाचा अभ्यास करू शकतो आणि त्याच्या अंतर्गत आपण खरोखर मनाला शांत आणि शरीराला स्वस्थ ठेवू शकतो. योगाचा अभ्यास करत असताना योग म्हणा किंवा आयुर्वेद म्हणा किंवा हे जे आपण ब्रीदिंग एक्सरसाइज म्हणा, या सगळ्याला एक शास्त्र आहे आणि ऋषी पतंजली यांनी या सगळ्याचा शोध लावला. त्यांनी जो योग लिहून ठेवला त्या योगाला अष्टांग योग असं नाव दिलं. अष्टांग योग म्हणजे ज्या योगाची 8 अंग आहेत तो योग. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा, ध्यान, समाधी तर खूप पुढचं आहे, कारण इथे आपल्याला 10 मिनिटं शांत एका ठिकाणी बसायला सुद्धा जमत नाही, कारण आपलं आयुष्य खूप धकाधकीचं आहे. सो मी परत अशी एक तुम्हाला अपील करेन की हा जो वेळ मिळाला आहे या सगळ्यामध्ये ह्या नवीन गोष्टी शिकून घ्या आणि या गोष्टीला रिपीट करत राहा. मन थोडंसं शांत ठेवायला या सगळ्या गोष्टी मदत करणार आहोत. तर यम, नियम, आसन आणि मग चौथं अंग त्यांनी सांगितलं प्राणायाम. मग प्राणायाम म्हणजे काय? तर प्राण म्हणजे ऑक्सिजन आणि आयाम म्हणजे रिटेनिंग. ऑक्सिजन रिटेनिंगचा जो प्रोसेस आहे त्याला आपण प्राणायाम असं म्हटलेलं आहे. मग प्राणायाम कसा काम करतो? तर आपलं शरीर हे वेगवेगळ्या नाड्यांनी बनलंय. या शरीरांतर्गत जे अन्न किंवा रक्त किंवा हवा संचार करते, त्याचबरोबर मेंदूकडनं ज्या आज्ञा किंवा इतर अवयवांकडनं जे संदेश जातात, हे सगळं कार्य हे या नाड्यांच्या मार्फत चाललेलं असतं. मग या नाड्यांना शुद्ध ठेवण्याचं काम कोण करतं? तर या नाड्यांना शुद्ध ठेवण्याचं काम हे प्राणायाम करतं. म्हणून आपण याला नाडी शुद्धी प्राणायाम सुद्धा म्हणतो. मग नाडी शुद्धी प्राणायामात आणि इतर प्राणायामात काय फरक आहे? तर या नाडी शुद्धी प्राणायामात आपण बंद बांधतो. आपण सगळ्यांनी बघितलं की या लास्ट 2 दिवसात आपण बंद बांधायला शिकलो. जालंधर बंद बांधला, उड्डियान बंद बांधला आणि मूलबंध बांधला. या सगळ्याला आपण एकत्र कसं करायचं हे आज आपण शिकणार आहोत. त्याच्या अगोदर एक रिकॅप ओंकाराची आणि एक रिकॅप ह्या आपल्या तिन्ही बंधांच्या एकत्रित बांधण्याची. तिन्ही बंद बांधताना आपल्याला पहिले जालंधर बंद बांधायचा आहे. या खळग्यात या हनवटीला बसवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला पोटाशी निगडीत असा उड्डियान बंद बांधायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गुदद्वाराशी किंवा शिवणीच्या किंवा युरिनरी ट्रॅकच्या जवळचा मूलबंध बांधायचा आहे. सोडताना साहजिक आहे आपण पोटाला आतल्या बाजूने खेचल्यामुळे मूलबंध खाली जाऊ शकणार नाही. तर उड्डियान बंद किंवा पोटाचे मसल्स आधी रिलीज करायचे, मग गुदद्वाराचे किंवा शिवणीचे मसल्स रिलीज करायचे आणि सगळ्यात शेवटी आपण जालंधर बंद सोडणार आहोत आणि मग आपण श्वास सोडणार आहोत. पहिले एक ओम. अ उ म 2:3:5 2:3:5. म लांब असायला पाहिजे, डोक्यात सहस्त्रार चक्राशी त्याची कंपना जाणवायला पाहिजे. सो दुसरी गोष्ट बंध. बंध बांधत असताना शक्यतो जर तुम्ही खाली बसून हे बंध बांधले तर जो मूलबंध आहे तो योग्य रीतीने तुम्ही बांधू शकाल. खुर्चीवर पण हे शक्य आहे, पण जास्तीत जास्त प्रयत्नपूर्वक असं करा की एखादी खालची जागा बघा. सो पद्मासन, वज्रासन
एनी ध्यानात्मक आसन ज्याच्या अंतर्गत तुम्ही कम्फर्टेबल आहात. आपण तिन्ही बंद एकदम बांधणार आहोत. पहिले मी जालंधर बंद बांधणार आहे. जालंधर बंद बांधल्यानंतर मी अजिबात बोलू शकत नाही, माझा श्वास आत बाहेर येऊ जाऊ शकत नाही. तुम्ही फक्त बघायचं किंवा माझ्याबरोबर करायचं. परत एकदा आता ह्याची सांगड कशी घालायची किंवा ह्याला सगळ्यांना एकत्र कसं बसवायचं आहे. तर आपण प्राणायाम म्हणजे प्राणायामाच्या बेसचे वेगवेगळे प्रकार जर जे पहिल्या दिवसापासून सगळं फॉलो करतात त्यांना माहिती आहे की आपण रोज एकाचा एक बेस तयारी केली होती. सो आपण सुरुवात भ्रमरीपासून करूया. भ्रमरी रेचक केला होता आपण. भ्रमरी म्हणजे भुंगा. तर भ्रामरी प्राणायाम, हा भ्रमरी प्राणायाम करत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर भ्रमरासारखा हलकासा आवाज करत श्वास घ्यायचा आहे. बंध बांधायचे. बंधातनं सुटताना हळूहळू एक एक बंध सोडायचा आहे. मान वरती आल्यानंतर तसाच भ्रमरासारखा आवाज आपल्याला परत काढायचा आहे. ओके, स्टार्ट. नवीन नवीन जेव्हा तुम्ही हे सगळं कराल, कदाचित हे बंद बांधल्यानंतर तुम्हाला ते लगेच सोडावेसे वाटतील. हे खूप साहजिक आहे. आणि त्याचबरोबर श्वास सुटण्याचा जो वेळ आहे तो कदाचित थोडा असेल, पण हळूहळू जशी प्रॅक्टिस वाढेल तसा हा जो भ्रामरीचा रेचक आहे हा मोठा होईल. आपण परत एकदा करूया. भ्रमरी किंवा भ्रामरी प्राणायाम, स्टार्ट. हा होता भ्रमरी प्राणायाम किंवा भ्रामरी प्राणायाम. आपण पहिल्या दिवशी फक्त आवाज कसा काढायचा तो शिकलो होतो. फक्त तो आवाज करतच श्वास घ्यायचा आहे. तिन्ही बंध बांधायचे आणि हेच श्वासावाटे भ्रामरीचा रेचक करायचा आहे. पूरक इनहेल घेणे, रेचक एक्झेल, आणि ज्या तिन्ही बंधांमध्ये मी थांबते दॅट इज कुंभ. ही कुंभकाची क्रिया. सो त्याच्यानंतर आपण आज शिकणार आहोत सूर्यभेदन प्राणायाम. सूर्यभेदन जर आठवत असेल, पहिल्या दिवशी मी रिपिटेटिव्हली एक गोष्ट सारखी सांगत होती की दोन नाकपुड्या दोन वेगवेगळी कामं करतात आपल्या शरीरांतर्गत. डावी नाकपुडी ही थंड नाकपुडी आहे जिला इडा म्हणतात. उजवी नाकपुडी ही गरम नाकपुडी आहे जिला पिंगला म्हणतात. सो आपण श्वासाचं एक आवर्तन घेणार आहोत. आपण उजव्या नाकपुडीने, डावी नाकपुडी बंद करून आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेणार आहोत. आपण तिन्ही बंध बांधणार आहोत. तिन्ही बंध नंतर सोडणार आहोत आणि त्याच्यानंतर डाव्या नाकपुडीने हा श्वास सोडणार आहोत. मी करते, आपण सगळ्यांनी एकदा बघा. हाताची प्रणव मुद्रा, पाठीचा कणा ताठ, हात शरीराला शक्यतो जोडलेले असे हवेत इथे शक्यतो ठेवू नका, कारण हे ज्या वेळेला आपला शरीराचा कुठलाही अवयव अधांतरी असतो तो जास्त वेळ तसा राहू शकत नाही. त्याच्यानंतर आपल्या त्या अवयवावर ताण यायला लागतात.
सो शक्यतो हात हे शरीराशी जोडलेले ठेवलेत मी. आता मी 4 काउंटमध्ये एकदम दीर्घ श्वास घेणार आहे, बंद बांधणार आहे आणि 8 आकड्यांमध्ये तो श्वास सोडणार आहे. 2 वेळा मी हे करणार आहे. माझ्या बरोबर करणाऱ्यांनी हे करून बघा. परत एकदा श्वास घ्यायचा आहे. हा झाला सूर्यवेधन प्राणायाम. साहजिक आहे आपण उजव्या नाकपुडीचा उपयोग केला. असाच चंद्रवेधन प्राणायाम करता येतो, पण अष्टांग योगातल्या 8 कुंभकांमध्ये त्याचा समावेश होत नाही. पण मी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी हा दाखवणार आहे. लेफ्ट साईडने श्वास घ्यायचा आहे, बंद बांधायचे, बंद सोडायचे आणि उजव्या साईडने तो श्वास सोडायचा. आपण करून बघूया. मी परत एकदा करून दाखवते. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. आपण 3 प्राणायाम बघितले. भ्रामरी किंवा भ्रमरी प्राणायाम, सूर्यवेधन आणि चंद्रवेधन. आता ह्याचा पुढचा जो प्राणायाम आहे त्याचं नाव उज्जाई आहे. उज्जाई म्हणजे जो आवाज करत श्वास घशावाटे आत जाणार आहे आणि त्याच्यानंतर मी बंध बांधणार आहे आणि त्याच्यानंतर बंध सुटल्यानंतर मी नॉर्मल नाकाने श्वास सोडणार आहे. उज्जाई. 1 more time. आपण परत एकदा करणार आहोत. फक्त घशावाटे श्वास घेणार आहे मी. उज्जाई प्राणायाम. आता आपण 5व्या प्राणायामाकडे जाणार आहोत. 5वा प्राणायाम आहे शीतली किंवा शीतली प्राणायाम. शीतली म्हणजे जर तुम्हाला आठवत असेल तर आपल्याला जिभेची पुंगळी करायची आहे. जिभेची पुंगळी करून आपल्याला श्वास घ्यायचा आहे, बंध बांधायचा आहे, बंध सोडायचा आहे आणि त्याच्यानंतर नॉर्मल नाकाने श्वास सोडायचा आहे. आपण करून बघूया शीतली किंवा शीतली प्राणायाम. आधी 1
आपण परत एकदा करून बघणार आहोत. जिभेची पुंगळी करणार आहोत आणि बंद करा. हा झाला शीतली प्राणायाम. याच्यानंतर आपण भस्त्रिका प्राणायामाचं एक हे बघणार आहोत, आवर्तन बघणार आहोत. भस्त्रिका ज्याच्यामध्ये आपण घशावाटे श्वास सोडणार आहोत. सो नॉर्मल ब्रीदिंग केले मी, बंध बांधणार आहे आणि त्याच्यानंतर तो श्वास सोडताना भस्त्रिका. परत सो भस्त्रिका प्राणायाम. याच्यानंतर सितकारी प्राणायाम आपण बघतोय. सितकारी हवेचा सित 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 असा आवाज, म्हणून त्याला सितकारी म्हणतो आपण. परत ज्यांनी हे माझ्याबरोबर केलंय त्यांना ही जाणीव होईल की शीतली आणि शीतकारीच्या प्राणायामानंतर तोंडात आपोआप थोडीशी सलाइवा जास्त प्रोड्यूस व्हायला लागते. एक गोष्ट आणखी सांगायची म्हणजे कदाचित राहिली की ज्यावेळेला आपण हे जालंधर बंद सारखा बांधतोय त्यावेळेला थायरॉइडला मिळणारा फायदा हा सगळ्यात जास्त आहे. ज्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, सो थायरॉइड जी बटरफ्लाय शेपमध्ये ग्लँड असते त्याच्यावर हे ताण पडतो, त्याचं कार्य सुरळीत व्हायला या बंधामुळे मदत होते. आपण परत एकदा करून बघणार आहोत. सो आत्तापर्यंत आपण सूर्यभेदन, चंद्रभेदन, उज्जाई, भस्त्रिका, शीतली, सितकारी या प्राणायामांचा अभ्यास केला. 7वा होता भ्रमरी. त्याच्यानंतर 2 प्राणायाम आणखीन सांगितले गेले आहेत. एक आहे मूर्छा प्राणायाम आणि एक आहे प्लविनी प्राणायाम. मूर्छा प्राणायाम आपण आता शिकवत नाही, कारण की त्याचा काही गैरफायदा घेतला जाऊ शकतो, म्हणून मूर्छा प्राणायामाला आपण शिकवत नाही. आणि प्लविनी म्हणजे महाभारताच्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा दुर्योधनाने पाण्यामध्ये तरंगून जसा तो जिवंत राहिला, तो प्राणायाम म्हणजे प्लविनी. अगेन तो प्राणायाम आपण शिकवत नाही. सो आपण 7 प्राणायाम बघितले. मी परत एकदा रिपीट करते. भ्रमरी किंवा भ्रामरी प्राणायाम, दुसरा आहे सूर्यभेदन, चंद्रभेदन, त्याच्यानंतर भस्त्रिका, उज्जाई, शीतली आणि सितकारी. तर प्राणायाम अंतर्गत आपल्याला माहिती की याचे फायदे खूप आहेत. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी हवा आपण घेतोय
त्या हवेवाटे शरीराला जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा होतोय. साहजिक आहे, ऑक्सिजनचा पुरवठा जास्त झाल्यामुळे शरीरातल्या सगळ्या अंगांपर्यंत हा रक्ताचा पुरवठा सुरळीत आणि चांगल्या रीतीने व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे पोटांतर्गत असले आपण जे बंध बांधतोय त्याच्या अंतर्गत पोटाच्या आत असलेले वेगवेगळ्या अवयवांना भरपूर रक्ताचा पुरवठा होतोय. सो हे सगळं करत असताना ओव्हरऑल शरीराला याचा फायदा होतोच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला मनाला किंवा आपल्या ब्रेनला देखील आपला श्वास संथ झाल्यामुळे याचा फायदा होतोय. प्राणायाम कालची आपण एक 2 गोष्टींची आपण एक रिकॅप करणार आहोत, ज्याच्या अंतर्गत आहे आपली कपालभाती आणि दुसरं आहे आपलं शुद्धी क्रिया. पहिले आधी आपण कपालभाती करूया. श्वासपटलाला आपण धक्के दिले होते. परत आपण एकदा हीच क्रिया बघणार आहोत. रिवाइज करूया. ही झाली श्वसन मार्गाची शुद्धिक्रिया. आयडियली याचा अभ्यास किंवा जेव्हा तुम्ही प्राणायाम करताय तेव्हा आयडियली यू शुड ऑलवेज स्टार्ट विथ कपालभाती सो दॅट श्वसन मार्गाची आपली शुद्धिक्रिया होते आहे. त्याच्यानंतर आता आपण अभ्यास करणार आहोत अग्निसाराचा. मी एक रिकॅप दाखवणार आहे. दोन्ही पायामध्ये अंतर आहे, शक्यतो आपल्या हिप बोनहून थोडंसं जास्त. त्याच्यानंतर दोन्ही हाताची द्रोणमुद्रा आणि मी हे हात पायावर किंवा गुडघ्यावर ठेवणार आहे. पण हे गुडघ्यावर ठेवत असताना माझ्या शरीराचा कुठलाही भार हा माझ्या गुडघ्यांवर येणार नाही याची मला पूर्ण काळजी घ्यायची. आणि जर तुम्ही असं बघितलं तर मी अशीच सरळ जाते. सो सरळ खाली गेले, श्वास न घेता फक्त पोटाची आत आणि बाहेर हालचाल आहे. परत एकदा दोन्ही पायातलं अंतर, हात श्वास सुटलाय. मंडळी, मग आता आपण रोज अभ्यास करताना काय करायचं, तर रोज सगळे प्राणायाम करायचे का, तर नाही. वॉर्मअप एक्सरसाइज म्हणून फटाफट ब्रीदिंगची 1-2 आवर्तनं करायची. फटाफट ब्रीदिंग करायचं, इन आउट. ही कपालभाती नाही आहे. त्याच्यानंतर हे श्वसनाचे वेगवेगळे प्रकार झाल्यानंतर थोडंसं कपालभातीची आवर्तनं करायची आणि त्याच्यानंतर प्राणायामाच्या अभ्यासाला सुरुवात करायची. हे सगळं करून झाल्यानंतर जर शेवटी ओम म्हणालात तर त्याचा फायदा तुम्हाला आणखीन चांगला जाणवेल, कारण ओंकार म्हणत असताना एकदम मन हे शांत असतं. सो प्राणायामांना रिपीट करते एकदा परत. सूर्यभेदन, चंद्रभेदन, भ्रमरी, भस्त्रिका, उज्जाई, सितली, सितकारी. त्याच्यानंतर आपण अग्निसार ही क्रिया बघितली. त्याच्यानंतर त्याचबरोबर आपण नासिका मार्गाची जी शुद्धीसाठी क्रिया केली त्याला आपण कपालभाती असं म्हणतो.
त्याच्यानंतर ओंकार करत असताना तुम्ही 11, 5, 7 किंवा एखाद दिवशी फक्त 21 किंवा 51 ओंकारांचा आस्वाद घ्या. कारण ओंकार म्हणत असताना जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही आपोआप डीप ब्रीदिंग करता. कारण ओम म्हणायच्या अगोदर तुम्हाला पोट भरून श्वास घ्यावा लागतो आणि हा ओंकाराचा मकार सुटत असताना तुम्हाला तो फार लांबावा लागतो. त्यामुळे साहजिक आहे तुमचं एक ब्रीदिंग हे ऑलमोस्ट 15 ते 17 सेकंदाचं होतं. जिथे तुमचा एक श्वास लांबतो 15 ते 17 सेकंद तुम्ही फक्त एक श्वास घेता. तर साहजिक आहे की ओंकारामुळे होणारा फायदा हा आपल्याला सगळ्यात जास्त आहे. ओंकार म्हणत असताना जर एखादा श्लोक म्हटला किंवा या सगळ्या अभ्यासाअंतर्गत तुम्ही पहिल्यांदा एक निश्चित करा की ज्या ठिकाणी तुम्ही हे करणार आहात, बट ऑब्व्हियसली ऑफिसचं काम करता करता तुम्ही हे सगळं करूच शकता. पण जर तुम्ही याचा वेगळा अर्धा तास अभ्यास करणार असाल तर त्याच्यासाठी एक जागा निश्चित करा. कारण आपण ज्या ठिकाणी बसतो, झोपतो त्या ठिकाणी आपली अशी एक ऊर्जा किंवा आपली एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार झालेली असते. तो शक्यतो हा अभ्यास करत असताना एक पर्टिक्युलर ठिकाण आपलं ठरवून ठेवा. त्याच्यानंतर शक्यतो पूर्वेकडे तोंड करून या गोष्टींचा अभ्यास करा. कारण पूर्व ही नॉलेज देणारी दिशा आहे. सो पूर्वेकडे तोंड करून केलं तर अतिउत्तम. बसताना शरीराची पोझिशन पद्मासन, वज्रासन, स्वस्तिकासन किंवा सुखासन, दॅट इज साधी मांडी. पद्मासन जमत नसेल तर एक फक्त मांडीचा पाय वरती घेऊन तुम्ही तसं बसलात तरी चालू शकतं. परत सांगते, स्थिर सुखम आसनम, जे स्थिर आहे, जे सुखकारक आहे तेच आसन आहे. इव्हन बंध बांधताना किंवा प्राणायामाचा अभ्यास करत असताना कुठे श्वास कोंडल्यासारखा असं वाटलं असेल तर लगेचच बंध सोडा, लगेचच श्वास हळूहळू सोडा. कारण की जर तुम्ही ताण घेऊन हे सगळं अभ्यास करता तर त्याचा शरीराला फायदा होणार नाही. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सुरुवातीला तुम्ही हे सगळं करत असताना याचे जे सेकंद आहेत ते अल्प असतील, फार कमी असतील. पण हळूहळू जसं त्याच्यात तुमची कन्सिस्टन्सी यायला लागेल किंवा तुमचा जसा अभ्यास वाढत जायला लागेल त्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा मिळणार आहे. आता हे सगळं किती वेळ करायचं, म्हणजे जर तुम्ही प्राणायाम करायला बसलात तर किती वेळ करायचा, तर मी सांगेन, मी माझ्या एका अभ्यासाअंती किंवा मी जे काही करते त्याच्या अंतर्गत सांगते. सो 10 मिनटं ही 7 ते 10 मिनटं हे त्याच्या बेसिक प्राणायामाचा जो आपण ब्रीदिंग एक्सरसाइज करतो त्याच्यासाठी द्या. त्याच्या अंतर्गत फटाफट जलद श्वसन आलं, त्याच्यानंतर कपालभातीचे स्ट्रोक्स आले. कपालभातीचे स्ट्रोक्स किंवा आवर्तनं करत असताना पहिलं आवर्तन झाल्यानंतर 1 मिनिटाचा सलगमध्ये वेळ द्या. तुमच्या पोटाच्या मसल्सला रिलॅक्स होऊ द्या, तुमच्या ब्रेनला, तुमच्या शरीराला या सगळ्याला रिकलेक्ट होऊ द्या आणि मग दुसऱ्यांदा परत ही आवर्तनं करायला सुरुवात करा. दुसऱ्यांदा झाल्यानंतर परत थांबा, संथ श्वसन घ्या जोपर्यंत तुमचा श्वास नॉर्मल होत नाही. मग तिसऱ्यांदा अभ्यासाला सुरुवात करा. हे 3 ते 4 वेळा केल्यानंतर मग आयदर आधी ओम म्हणा किंवा प्राणायामाच्या अभ्यासाला सुरुवात करा. प्राणायामामधले काही 4 प्राणायाम किंवा 2 प्राणायाम ठरवून घ्या. 4 केले, समजा 10 ते 15 मिनटं आपण एक वेळ ठरवली, सो 4 ते 5 मिनटं एक प्राणायाम केला. त्याच्यानंतर ह्याच्यातच आपली 16 ते 17 मिनटं जातात. आपण 20 मिनटं धरून जाऊया. हे झालं अर्धा तास आणि त्याच्यानंतर सरते शेवटी एक 5 ते 7 मिनिटाचा ओंकार, जो ओंकार आपल्याला लांबवायचा आहे. मला वाटतंय मी हे जे काही शिकवलंय त्याच्या अंतर्गत तुम्ही स्वतःचा फायदा करून घ्या. या लॉकडाऊनमध्ये स्वतःकडे लक्ष देऊन या गोष्टींवर थोडासा भार टाका. कारण की साहजिक आहे, घरात आपण राहतोय, थोडीशी चिडचिड होणं नॉर्मल आहे. ही गोष्ट करत असताना मनाने करा, म्हणजे करायचंय म्हणून करण्यापेक्षा ज्या वेळेला तुम्ही त्याचा फायदा घेऊन ह्या गोष्टी करायला लागाल त्यावेळेला त्याचे फायदे तर तुम्हाला अनुभवायला मिळतीलच, पण तुम्ही स्वतः म्हणाल मला ना मन एकदम प्रसन्न किंवा शांत वाटतंय. या गोष्टीचा कधी अभ्यास करणं योग्य आहे, तर मी म्हणेन की सकाळी उठल्यावर, म्हणजे सकाळी जेव्हा 6, 6:30 या वेळेला एकदम वातावरण शांत असतं, हवेत थोडासा थंडावा असतो, मन प्रसन्न असतं, पोट साफ असतं, खाण्यापिण्याचा तर प्रश्नच नसतो. तर त्यामुळे जर सकाळी उठून तुम्ही हे सगळं करू शकलात तर सर्वात उत्तम वेळ आहे. पण सकाळी नाही करू शकलो म्हणून मी दिवसभर नाही करणार, ह्याच्यापेक्षा
जेव्हा वेळ मिळेल, ज्या वेळेला तुमचं खाणं आणि तुमचा अभ्यास ॲडजस्ट होऊ शकेल तेव्हा तुम्ही हा वेळ करा. समथिंग इज ऑलवेज बेटर दॅन नथिंग. आय होप मी सांगितलेलं तुम्हाला आवडलं असेल, कारण आजचं माझं शेवटचं सेशन आहे. मिस फॅब्युलसची खरंच खूप धन्यवाद देते, कारण की त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. सरते शेवटी मला एक श्लोक म्हणायचा आहे, आणि माझ्या गुरुला आणि ऋषी पतंजली ज्यांनी हे आपल्या सगळ्यांसाठी लिहून ठेवलं त्यांच्यासाठी मी एक श्लोक म्हणणार आहे. आणि आय होप तुम्हाला माझे हे 4ही सेशन्स आवडले असतील. प्लीज कमेंट करा. काही प्रश्न असतील तर मला इनबॉक्स करा किंवा मला पर्सनली मेल करू शकता. मी श्लोक म्हणणार आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, चिन पॅरलल टू द ग्राउंड, दोन्ही हात जोडलेले. हात जोडत असताना हा 90 अंशाचा कोन मी करते. नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेला आपण नमस्कार करतो त्यावेळेला ही हाताची बोटं अशी ठेवण्यापेक्षा ती 90 अंशाच्या कोनात असायला पाहिजे, आणि छातीच्या खळग्यामध्ये ती बोटं असली पाहिजे. म्हणजे जे मी म्हणते ते माझ्या मनापासून आहे. सो योग सूत्रांसाठी, ऋषी पतंजलींसाठी आणि माझे गुरु ज्यांनी मला ही शिक्षा किंवा हे शिक्षण दिलं, आय एम व्हेरी मच थँकफुल टू देम, की मी त्यामुळे हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकले. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीर सच वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीना पतंजलिं प्राञ्जलिला नतोऽस्मि. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. थँक यू.